एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। विराट कोहलीच्या बंगळुरूमधील 18 हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई केली। मॅनेजरसह स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विराट कोहली सहमालक असलेल्या बंगळुरूमधील 18 हॉटेलवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। धूम्रपान क्षेत्रासंबंधी नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि याच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली अशी माहिती मिळते। या प्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक न्यायालयाच्या परवानगीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। 18 हे सहमालक असलेलं विराट कोहलीचं हॉटेल आहे आणि विराट कोहलीच्या बंगळुरूमधील 18 या हॉटेलवर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। काही नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। तर या प्रकरणामध्ये मॅनेजरसह स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आला। विराट कोहली या हॉटेलमध्ये सहमालक आहे आणि बंगळुरूमध्ये हे हॉटेल आहे, तिथेच पोलिसांनी ही कारवाई केली। धूम्रपान क्षेत्रासंबंधी काही नियमांचं उल्लंघन झालेलं होतं। भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाग्यश्री, कोणकोणत्या नियमांचं उल्लंघन झालं ज्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे? या कारवाईच्या नंतर विराट कोहलीची काही प्रतिक्रिया समोर येते का? अजून तरी ऋजुच्या विराट कोहलीची काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र विराटच्या बंगळुरूतील 18 या हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। मॅनेजरसह स्टाफवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। या हॉटेलमध्ये विराट कोहली खरं तर सहमालक आहे असं सांगितलं जातंय। धूम्रपान आणि क्षेत्रासंबंधी नियमांचे उल्लंघन केलं यासाठी ही कारवाई केलेली आहे अशी माहिती सध्या समोर येते। मात्र या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या व्यतिरिक्त मॅनेजरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि स्थानिक न्यायालयाच्या परवानगीनंतर ही कारवाई करण्यात आली असं देखील सांगितलं जातंय। त्यामुळे नेमकं पुढे काय होतंय आणि या व्यतिरिक्त जे विराटचे आणखीन काही हॉटेल्स आहेत तर त्याच्यावर देखील कारवाई होणार का, त्यावर देखील लक्ष ठेवलं जाणार का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।